नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून वांगी रोडवरील लोकप्रिय नगर येथे रामनवमी निमित्ताने आज परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते श्री महारुद्र नर्मदेश्वर मंदिरात मारुतीची मूर्ती बसविण्यात आली असून विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील, श्रीपाद जोशी गुरु, नगरसेवक बबलू घागरमाळे, गुरु महाराज, प्रदीप गुरु, प्रकाश देशमुख, भगवान देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी समाजसेवक दीपक काळे यांचं भरभरून कौतुक करत म्हणाले की दीपक हे नेहमी समाजकार्यात हिरिरीने पुढाकार घेतात आणि प्रत्येकांच्या अडीअडचणीला रात्री अपरात्री धावून जातात. तसेच पुढील कार्यासाठी दीपक काळे यांना शुभेच्छा दिल्या. आज संपन्न झालेल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकप्रिय नगर येथील मारुती काळदाते, कृष्णा कळसाईत, विठ्ठल लोहट, वसंत भोसले, संदीप काळे, शिवाजी आव्हाड, दिलीप ठोके, नारायण हातकडके, संदीप पडघन, सोपान काळे, मिलिंद वाघमारे, आकाश लोहट, सुनीता गायकवाड, संगीता भराडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सर्वांना लक्ष अशा शुभेच्छा देतो. आणि लोकप्रिय नगर वांगी रोड इथं DD बॉस यांच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती झाली. हनुमंतरायाची मूर्ती अतिशय सुंदर अशी बसवण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे. या परिसरातील सगळ्या लोकांना धार्मिक विधी करण्यासाठी काही पोथी वाचन असेल महिलांसाठी हे महत्त्वाचं होतं. पुढचा टप्पासुद्धा निश्चित 1-2 महिन्यातच पूर्ण केला जाईल. आज प्राणप्रतिष्ठाचा मोठा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व गुरूंच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या रामनवमीची सुद्धा सगळ्याला शुभेच्छा देतो. संध्याकाळी 6 वाजता सायंकाळी शोभायात्रेचं भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रथमच हनुमंतरायांची 25 फुटाची मूर्ती देखावा परभणीमध्ये त्या शोभायात्रेमध्ये येणार आहे. अनेक देखावे त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार त्या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला आपण 6 वाजता उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. परत एकदा परभणीकरांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.